नमस्कार मंडळी, मी मोनिका. महाराष्ट्रीयन वारसा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. आणि हो, तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजवर पाहत असाल तर मोनिका झुंजारराव या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. अक्षय तृतीया म्हणजेच खानदेशातील आखाजी. अक्षय तृतीया हा सण 3.5 मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा सण. पूर्वीच्या काळी स्त्रीला खास करून दिवाळी आणि अक्षय तृतीया या वर्षातून येणाऱ्या 2 सणांनाच फक्त माहेरी येण्यासाठी मिळत असे. माहेरी येण्याची, मोकळा श्वास घेण्याची, मुक्तपणे जगण्याची, व्यक्त होण्याची संधी तिला या काळात मिळत असे. चैत्र महिन्यात मुली महिनाभर गौराईची टिपऱ्या वाजवत, गाणी म्हणत, विविध खाद्यपदार्थांच्या माळा बनवून गौराईला अर्पण करायच्यात. आखाजीच्या 1 दिवस आधी मुली वाजत गाजत, गाणी म्हणत, हळदीने पिवळा केलेला पंचा किंवा फेटा दक्षिणा घेऊन कुंभाराकडे शंकर घ्यायला जात. संध्याकाळी दूध, शेवया आणि सांजोऱ्यांचा नैवेद्य दाखवत. आखाजीच्या दिवशी सर्वांच्या घरी पुरणपोळी, आंब्याचा रस, सार भात, कुरडया, पापड, भजे यांचा नैवेद्य असतो. संध्याकाळी दोन्ही गावच्या मुली सीमेवर जाऊन टिपऱ्या वाजवत, गाणी म्हणत, भांडण करून घरी यायच्यात. अशा पद्धतीने पूर्वीच्या काळची ही अक्षय तृतीया म्हणजेच आखाजी साजरी होत असे. माहेरी आलेल्या या मुली झोक्यावर बसून गाणी म्हणत, ती गाणी समाज, प्रांत, तेथील परंपरा, भौगोलिक वातावरण, कुटुंब यांची महती दर्शवतात. या गाण्यातून भारतीय स्त्रीच्या विविध भावनांना मोकळी वाट करून मिळायची. तापी काटणी चिकनी माटी, माटी लेवाले जाऊ माय. तापी काटणी चिकनी माटी, माटी लेवाले जाऊ माय. हाई माटी चांगली वट्टा तरी लिपूव माय. हाई माटी चांगली वट्टा तरी लिपूव माय. हाऊ वट्टा चांगलात घट्या तरी मांडूव माय. हाऊ वट्टा चांगलात घट्या तरी मांडूव माय. हाऊ घट्या चांगलात गहू तरी दऊव माय. हाऊ घट्या चांगलात गहू तरी दऊव माय. या गहू चांगलात यनावर सोजी दऊव माय. हाऊ गहू चांगलात सोजी तरी पाडूव माय. हाई सोजी चांगलीत सांजोऱ्या तरी करूव माय. हाई सोजी चांगलीत सांजोऱ्या तरी करूव माय. ह्या गाण्यातून आपल्याला खानदेशातील तापी नदी, तिचे महत्त्व, त्या मातीचे महत्त्व, घरातील स्वच्छता, तिथं जे गहू पिकतात त्यांची सुपीकता, त्यांच्यापासून सांजोऱ्या करण्याची पूर्वापार चालत आलेली अक्षय तृतीयेची प्रथा आपल्याला दिसून येते. गवराई कसाना बनमा गईव माय, केसर जंजणीनी. गवराई कसाना बनमा गईव माय, केसर जंजणी. गवराई आंबाना बनमा गईव माय, केसर जंजणीनी. गवराई आंबाना बनमा गईव माय, केसर जंजणी. कैऱ्या घेतल्या तोडूनी, कैऱ्या घेतल्या तोडूनी. पाला घेतला वरपुनीव माय, केसर जंजणीनी. पाला घेतला वरपुनीव माय, केसर जंजणी. पाला घेतला वरपुनीनी, पाला घेतला वरपुनीनी. खोड घेतलं खंदुनीव माय, केसर जंजणी. निखोड घेतलं खंदुनीव माय, केसर जंजणी. गवराई कसाना बनमा गईव माय, केसर जंजणीनी. गवराई कसाना बनमा गईव माय, केसर जंजणी.
गवराई नारायणा बनमा गैव माय केसर जंजणीनी गवराई नारायणा बनमा गैव माय केसर जंजणी नारळ घेतला तोडूनी नारळ घेतला तोडूनी पाला घेतला वरपुनी व माय केसर जंजणी पाला घेतला वरपुनी व माय केसर जंजणी पाला घेतला वरपुनी पाला घेतला वरपुनी खोड घेतल खंदुणी व माय केसर जंजणी खोड घेतल खंदुणी व माय केसर जंजणी। अशा प्रकारे वेगवेगळी फळं त्यांची बणं यानुसार हे गीत पुढे लांबवलं जातं। लोकसंस्कृतीचा हा ठेवा जतन करण्याचं काम आपण करूया। तापी नर्मदाना मिळव माय नर्मदाना मिळनी तापी नर्मदाना मिळव माय नर्मदाना मिळ दारी सोनाना पिंपळव माय सोनाना पिंपळ निदारी सोनाना पिंपळव माय सोनाना पिंपळ त्यावर रंगीत पाळणाव माय रंगीत पाळणान त्याले रंगीत पाळणाव माय रंगीत पाळणा तेले काय चांदीन्या हलकड्याव माय चांदीन्या हलकड्यान त्याले काय चांदीन्या हलकड्याव माय चांदीन्या हलकड्या त्यावर मच्छुराणी गादी व माय मच्छुराणी गादीन त्यावर मच्छुराणी गादी व माय मच्छुराणी गादी त्यावर बसणार कोणती नार व माय बसणार कोणती नारणी त्यावर बसणार कोणती नार व माय बसणार कोणती नार त्यावर बसणार गवराई नार व माय बसणार गवराई नारणी त्यावर बसणार गवराई नार व माय बसणार गवराई नार झोका देये कोणता हरी व माय देये कोणता हरी नि झोका देये कोणता हरी व माय देये कोणता हरी झोका देये शंकर हरी व माय देये शंकर हरी नि झोका देये शंकर हरी व माय देये शंकर हरी झोका जाये का गगनाले व माय जाये का गगनाले नि झोका जाये का गगनाले व माय जाये का गगनाले झोका देता का तुटली सर्व माय देता का तुटली सर नि झोका देता का तुटली सर्व माय देता का तुटली सर मोती झाले पीर बिरव माय झाले पीर बिरनी मोती झाले पीर बिरव माय झाले पीर बिर मोती वेचून भरल्या गोणी व माय वेचून भरल्या गोणीन मोती वेचून भरल्या गोणी व माय वेचून भरल्या गोणी गोणी जाऊ द्या बाजारी व माय जाऊ द्या बाजारी मोती जाऊ द्या बाजारी व माय जाऊ द्या बाजारी मोती रूप येसे भार व माय रूप येसे भार नि मोती रूप येसे भार व माय रूप येसे भार शंकर राजानी आणा हार व माय राजानी आणा हार नि शंकर राजानी आणा हार व माय राजानी आणा हार
हार गाले गौराई नारव माय गाले गौराई नार निहार गाले गौराई नारव माय गाले गौराई नार. अशा पद्धतीनं खानदेशात गौराई शंकराची गाणी म्हणत झोके खेळले जातात, टिपऱ्या खेळल्या जातात. या आठवणींना उजाळा देण्याचं काम या व्हिडिओच्या माध्यमातून मी करत आहे. अक्षय तृतीया हा त्रेतायुगाच्या वर्षाचा पहिला दिवस म्हणून अहिराणी संस्कृतीत नव्या वर्षाची कालगणना ही आखाजीपासूनच होते. खानदेशात याच दिवशी शेतकऱ्याकडून सालदाराची नेमणूक केली जाते. गौराईचा उत्सव आणि पितरांना आगारी टाकायचा दिवस म्हणूनही आखाजीचं विशेष असं महत्त्व आहे. स्वर्गातल्या पितरांचा अक्षय आशीर्वाद ही संकल्पना अहिराणी संस्कृतीची म्हणून हा सण अहिराणी संस्कृतीचा प्रमुख सण म्हणून ओळखला जातो. अक्षय घटाची घागर या दिवशी पुजली जाते. या दिवशी अक्षय घट म्हणजे पाण्याची घागर भरली जाते. त्याच्यावर छोटं मातीचंच भांडं ठेवून त्यावरती खरबूज, 2 सांजोऱ्या, 2 आंबे ठेवतात. छोटं भांडं हे पितरांसाठी असतं. सकाळी उंबरठ्याचं औक्षण करत पूर्वजांचं स्मरण केलं जातं. उंबरठ्यावर कुंकवाचं एक एक बोट उमटवत एकेका पितराचं नाव उच्चारत त्यांना आमंत्रण दिलं जातं. आखाजीच्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक असतो. त्यामुळे सकाळी लवकर उठून स्त्रियांना तो करावा लागतो. त्यानंतर देवांना आमंत्रण दिलं जातं, पितरांना आमंत्रण दिलं जातं, अक्षय घट भरला जातो आणि मग सगळ्यांची जेवणं वगैरे आटोपतात. दुपार होते. दुपारचा वेळ तसा निवांत. सासूरवाशीण ही माहेरपणासाठी माहेरी आलेली असते आणि दारी लिंबाचं झाड असेल तर त्या लिंबाच्या झाडाला झोका हा हमखास बांधलेला असतो आणि त्यावर बसून मग ही माहेरवाशीण गाणी म्हणते. आथाणी कैरी तथाणी कैरी कैरी झोका खायव, आथाणी कैरी तथाणी कैरी कैरी झोका खायव. कैरी तुटणी खडक फुटना झुई झुई पाणी वायव, कैरी तुटणी कडक फुटना झुई झुई पाणी वायव. झुई झुई पाणी वाय तठे कसाना बजारव, झुई झुई पाणी वाय तठे कसाना बजारव. झुई झुई पाणी वाय तठे बांगड्यासना बजारव, झुई झुई पाणी वाय तठे बांगड्यासना बजारव. माय माले बांगड्या ली ठेव जो बंधूंना हात मादी धाडजो. माय माले बांगड्या ली ठेव जो बंधूंना हात मादी धाडजो. बंधू मना सोनाना यले पलंग पाडू मोत्याना. अशा पद्धतीनं बांगड्या, साकळ्या, वेगवेगळे जे अलंकार असतात, टिपऱ्या, अशा पद्धतीनं हे गीत पुढे लांबवलं जातं. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात माहेरवाशिणीचे माहेर हे मागे पडल्याने झोक्यावरील गाणेसुद्धा आता कालबाह्य होत आहेत. आता फक्त उरल्यात त्या आठवणी. तरुण मुलींना हे गाणे शिकवण्यासाठी जुन्या वयस्कर महिला पुढे येत नाहीत आणि पूर्वीसारखी मजा आता या सणांमध्ये दिसून येत नाही.